रस प्यायला ये म्हणलं माय. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर बघू शकता साईज कमी जास्त करून प्रॉपर असा इमेज आहे तो इथं सेट करायचा आहे. आता इमेज सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 2.13 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर 1.15 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हा PNG इमेज इथं तुम्ही तुमच्याच फोटोचा क्रिएट करू शकता बॅकग्राऊंड रिमूव्ह या ॲप्लिकेशनने. तर इथं आपल्याला या इमेज पुरताच म्हणजे एवढाच आपल्याला भाग घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेप काय करायची, याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सगळ्यात खाली म्हणजे प्रॉपर शेवटपर्यंत घालून यायचं आहे. त्यानंतर या इमेजच्या स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आहे आणि थोडंसं पुढं येऊन आपला हा इमेज आहे तो थोडासा वरती घ्यायचा आहे. वरती गेल्यानंतर थोडंसं परत एकदा पुढे यायचं, परत थोडासा वरती घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं पुढे येऊन परत एकदा थोडंसं वरती घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघू शकता इथं सेट करायचं आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता हा इमेज लेअर इथं प्रॉपर सेट झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं, इथपासून पुढं आता हा जो PNG आहे तोच फुल इमेज या समोरच्या इमेज लेअरला सेट करायचा आहे. म्हणजे ज्या इमेज लेअरची PNG इथं आपण ॲड करणार आहोत तोच फुल इमेज इथं ॲड करायचा आहे. म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे काय करायचे, इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला आपले जे इमेज आहेत ते प्रॉपर ॲड करून घ्यायचे आहेत. मी अशाच प्रकारे इमेज ॲड करून घेतो आहे. तुम्ही अशाच प्रकारे इमेज काय करायचं, प्रॉपर असं ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता इमेज प्रॉपर ॲड केल्यानंतर प्रत्येक इमेजला आपल्याला फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर अशाच प्रकारे मी ही इमेज लेअर फुल स्क्रीन करतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे, इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर आता बघू शकता आपले इमेज लेअर ते फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि तो बघू शकता हे 4 इफेक्ट दिलेले आहेत. तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला पहिला इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन ही जी स्मॉल PNG आहे ती आपल्या PNGला आपल्याला सेट करायची. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, 2.13 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून इथपासून चालवणारा प्रत्येक बीटमार्कला म्हणजे एक इमेजमध्ये सोडून प्रत्येक इमेज लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून 4th नंबरचा म्हणजे शेवटचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथंही आपल्याला काय करायचं आहे की 3.16 या सेकंदापासून चालवणारा प्रत्येक एकाडेक इमेज लेअरला अप्लाय करायचे. म्हणजे दोन्ही इफेक्ट आहेत ते एकाडेक बसणार आहेत आणि याचं युनिक असं कॉम्बिनेशन दोन्ही इफेक्टचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. तर बघू शकता इफेक्ट प्रॉपर सेट केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे एक PNG दिलेली आहे तुम्हाला ती ॲड करून वरती सेट करायची आहे. अशा प्रकारे सेट केल्यानंतर 2.13 पर्यंत याची लेंथ वाढवून परत एकदा प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा PNG ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा PNG सेट करायचा आहे.
PNG सेट केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.